महाराष्ट्र सरकारने शहरी भागासाठी तुकडे जोड तुकडे विक्री बंदी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने सामान्य जनतेला दिलासा मिळालाय। या निर्णयाचे जय हिंद सेनेकडून स्वागत करण्यात आले असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबई येथे भेटून जय हिंद सेनेचे पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अभिनंदन करण्यात आले। यावेळी सरकारकडून तातडीने अंमलबजावणीत येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यात येतील असा शब्दही महसूल मंत्र्यांनी दिला। यावेळी शिष्टमंडळात साताऱ्याचे उपजिल्हाध्यक्ष सोमनाथ काळकुटे पाटील आणि मिरज शहर प्रमुख हुसेन शेख उपस्थित होते। तुकडेबंदी कायदा शहरी भागात रद्द करण्यात आला असला तरी नागरिकांना व्यवहार करताना अजूनही अनेक तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागत आहे। शासन आदेशात नमूद केल्याप्रमाणे 1 जानेवारी 2025 पर्यंतच्या कालावधीसाठी तुकडे विक्रीवर बंदी होती। मात्र जमीन खरेदी विक्री करताना नोंदणी व मुद्रांक अधिनियम 1908च्या कलम 18 अन्वये मागील सरकारच्या काळात केलेल्या पोट दुरुस्ती कलम 18 मुळे दुय्यम निबंधकांकडून 1 ते 10 गुंठे क्षेत्रफळाचे व्यवहार नोंदवले जात नाहीत। या कायद्यातून सूट मिळाल्यानंतरही अनेक विक्रेते आणि खरेदीदार व्यवहार पूर्ण करू शकत नाहीत। त्यामुळे शासन आदेश प्रभावी अंमलात येण्याआधीच या अडचणी दूर कराव्यात अशी ठोस मागणी जय हिंद सेनेकडून करण्यात आली। नमस्कार, मी चंदनदादा चव्हाण, पक्षप्रमुख जय हिंद सेना महाराष्ट्र राज्य। या राज्याचे महसूल विभागाचे महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची आज जय हिंद सेना पक्षानं अधिकृतरित्या भेट घेतली। त्यामध्ये तुकडे जोड तुकडे बंदीचा कायदा शहरी भागासाठी शिथिल केला। त्याबद्दल जय हिंद सेनेकडून त्यांचं शाल त्रिफळ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं। त्यानंतर या तुकडे जोड तुकडे बंदी कायदा हा याच्या संदर्भामध्ये ग्रामीण भागातल्या सुद्धा नागरिकांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे अशा पद्धतीची एक मागणी। दुसऱ्या पद्धतीची मागणी या राज्यातला गुंठा ते 10 गुंठ्यापर्यंत खरेदी दस्तऐवज करत असताना एकनाथभाई शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी नोंदणी अधिनियम 1908चे कलम 18मध्ये 18 अशी दुरुस्ती केली आणि या राज्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचा पाया घातला। त्याच्यामध्ये सरकारी मोजणी झाली पाहिजे, त्याचा लेआउट झाला पाहिजे आणि अशा सरकारी मोजणी करून भूमी अभिलेखमार्फत मिळवलेल्या नकाशामार्फत त्या नकाशा असेल तरच त्याची खरेदी दस्तऐवज केली जाणार, अन्यथा नाही केली जाणार अशा पद्धतीचं ते 18 कलम दुरुस्ती आहे। मग याबाबत आम्ही माननीय बावनकुळे साहेबांना आम्ही ही बाब लक्षात आणून दिले की ह्या त्रुटी आपणाला भविष्यामध्ये निर्माण होणार आहेत। या राज्यामधला दुय्यम निबंधक हा खरेदी दस्तऐवज करायला नागरिकांचे त्याला प्रतिबंध करणं, कारण आपणच हा कायदा पारित केला असल्यामुळं त्याच्यामध्ये 1 ते 10 गुंठ्यापर्यंतची शिथिलता आणावी अशा पद्धतीचं मागणीचं पत्र निवेदन आज आम्ही त्यांना बावनकुळे साहेबांना दिलेलं आहे। त्यावर सन्माननीय बावनकुळे साहेबांनी जय हिंद सेनेला एक आश्वासन दिलेलं आहे। पुढच्या आठवड्यामध्ये या संदर्भामध्ये एक टेक्निकली विषयाबाबत बैठक घेण्यात येईल। त्याच्यामध्ये त्याच्यावरती चर्चा करून आल्यानंतर मग शासन आदेश पारित केला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन सन्माननीय बावनकुळे साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।